श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा हा वर्षातून फक्त एकदाच येणारा अत्यंत पवित्र आणि मंगल दिवस आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक जण गुरुपौर्णिमेला पूजा करतात, दिवा लावतात, नामस्मरण करतात, पण काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून नकळत राहून जातात. आणि काही अशा चुका होतात ज्या या दिवशी टाळणे आवश्यक असते. म्हणून आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणती 11 कामे श्रद्धेने करावीत आणि कोणत्या 5 चुका ह्या टाळाव्यात. हे सर्व मुद्दे तुम्हाला एकाच व्हिडिओमधून सोप्या भाषेत समजणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती सर्वांनाच फायदेशीर ठरणार आहे. सर्वात पहिल्यांदा तर ब्रह्ममुहूर्तावर किंवा शक्य तितक्या लवकर उठा आणि दिवसाची सुरुवात शांत मनाने करा. उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी देवाचे आणि आपल्या गुरूंचे स्मरण करा. दिवसाची सुरुवात जशी होते तसाच दिवस घडतो असे मानले जाते. त्याचबरोबर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. शरीराची स्वच्छता ही मनाच्या शुद्धीची सुरुवात आहे. शक्य असल्यास हलक्या रंगाची स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि पूजा करताना मन पूर्णपणे शांत ठेवा. गुरु, स्वामी समर्थ किंवा आपल्या आराध्य देवताचे ध्यान करा. डोळे मिटा आणि काही क्षण मन एकाग्र करा. आपल्या गुरूंचे, स्वामी समर्थांचे किंवा आराध्य देवताचे स्मरण करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि अगरबत्ती, धूप अर्पण करा. त्याचबरोबर गुरुमंत्र किंवा नामस्मरण करा. ज्यांना गुरुमंत्र मिळाला आहे त्यांनी त्याचा जप करावा, अन्यथा आपल्या श्रद्धेनुसार नामस्मरण करा. काही मिनिटांचा जपही मनाला शांतता देतो. त्याचबरोबर गुरुच्या प्रतिमेला किंवा पादुकांना नमस्कार करून पुष्प अर्पण करा. फुले, अक्षता किंवा हार अर्पण करू शकता. मनापासून प्रार्थना करा आणि प्रार्थना करताना दिखावा अजिबात करू नका, तर खरी श्रद्धा महत्वाची आहे. म्हणून मनापासून आणि श्रद्धेने करा. आई वडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद नक्की घ्या. पहिले गुरु म्हणजे आई वडील. त्यांच्या चरणी नमस्कार करून आशीर्वाद घेतल्याने गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधिक वाढते. अन्नदान किंवा गरजूंना मदत करा. आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, फळे, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तू द्या. सेवा आणि दान यालाही या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे आपल्या इच्छेनुसार आपल्या श्रद्धेने दान नक्की करा. आध्यात्मिक ग्रंथाची काही पाने वाचा. संतांचे विचार, गुरुचरित्र, स्वामी समर्थ यांचे विचार किंवा इतर आध्यात्मिक साहित्य काही वेळ नक्की वाचा. त्यातून जीवनाला दिशा देणारे विचार मिळू शकतात. दिवसभर वाणी आणि वर्तन संयमी ठेवा. राग, भांडण, कटू शब्द आणि नकारात्मक विचार ही नक्की टाळा. गुरुपौर्णिमेचा खरा संदेश म्हणजे नम्रता, संयम आणि प्रेम, म्हणून ते नक्की करा. दिवसाच्या शेवटी कृतज्ञतेची प्रार्थना करा. रात्री झोपण्यापूर्वी गुरूंचे स्मरण करून म्हणा, हे गुरुदेव, आजचा दिवस तुमच्या कृपेने सुंदर गेला. मला सदैव योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि शक्ती द्या. पण लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ पूजा करणे पुरेसे नाही. चांगले विचार, नम्र वर्तन, सेवा, दान आणि गुरुप्रती कृतज्ञता हीच तर या दिवसाची खरी पूजा आहे. म्हणून ते देखील नक्की लक्षात ठेवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे हे जितके महत्वाचे आहे, तितकेच काही गोष्टी टाळणेही महत्वाचे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 गोष्टी. पहिलं म्हणजे तर गुरु, संत किंवा आई वडिलांचा अपमान करू नका. गुरुपौर्णिमेचा दिवस हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी कठोर शब्द किंवा वाद नक्की टाळा. राग, भांडण, कटू बोलणे या दिवशी शक्य तितके शांत राहा. प्रेमाने आणि संयमाने वागण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर देवपूजा घाईघाईत करू नका. पूजा किती वेळ केली यापेक्षा ती किती श्रद्धेने केली हे अधिक महत्वाचे आहे. काही मिनिटे जरी असली तरी मनापासून करा आणि श्रद्धेने करा. त्याचे फळ अधिक पुण्यदायी मिळते.
त्याचबरोबर दान करताना दिखावा अजिबात करू नका. दान हे प्रसिद्धीसाठी नव्हे तर सेवाभावाने आणि नम्रतेने नक्की करावे. मनापासून केलेली छोटी मदत ही मोलाची असते. त्याचबरोबर दिवसभर गुरूंचे स्मरण विसरू नका. कामात व्यस्त असाल तरी काही क्षण नामस्मरण करा. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ म्हणजे गुरूंनी दिलेल्या चांगल्या शिकवणीप्रमाणेच आचरण हे करणे. त्यामुळे ह्या नकळत होणाऱ्या चुका आपल्याकडून नक्की टाळा. गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नाही तर आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरु, पालक, शिक्षक आणि संतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, चांगले आचरण हीच या दिवसाची खरी पूजा आहे. आजच्या या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक विनंती, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला गुरुपौर्णिमेचे खरे महत्त्व समजेल. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.